नत्रिग्राम मासी जेते वर्तासी निवास. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संता किया त्यांच्या कृपादाने कथेचा खाली बस रे. सद्गुरु खाली बस. तुका आज काळाची गरज आहे. असले लहान लहान लेकरं जर सगळ्या बस की. मायबापाने जरी रामायणाला पाठवलं, बाबा दररोज थोडं का होईना रामायण वाच, तुला ह्याच मार्गाने जातील, वाईट मार्गाने जाणार नाही. एवढंच आहे, पण चांगलं वाचू झालंय. आणि सगळ्यांनी मेहरबानी करावी की आपल्या लेकराला असं वाचायला शिकावं, ज्ञानेश्वरी, रामायण. तर आता या ठिकाणी आपण 4 अध्याय संपले, 5व्या अध्यायाला सुरुवात झालेली आहे. थोडक्यात सांगत चलो. हनुमान अत्यंत विश्वासी. हनुमानाने कशावर विश्वास ठेवला बाई? रामबाणावर. भक्तानं बाण सोडला होता, पायाला लागला, बाण मुलाला चल माझ्या मालकाकडे. हे न म्हणला काय की काने की एवढे वेळेस सगळे नाही ती प्रकार मी करून आलो, मारामारी केलो, आणि ही काय कुठून आलं? पण वरी काय होतं? राम नामांकित बाण होता. ते बघितलं, त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि हनुमंत कुठं आले? ज्या ठिकाणी भरतजी नंदीग्रामामध्ये त्या ठिकाणी होते, त्या ठिकाणी हनुमंत आलेले आहेत. विश्वास ठेवला. ऐशी विश्वासाची जाती. विश्वास ठेवला पाहिजे. करीला भाविन प्रीती. तशा प्रकारचा हनुमंताने विश्वास ठेवला. हनुमंत भरतजीच्या जवळ आलेले आहेत. नंदीग्रामात येऊन पाहू लागले. काय दिसलं मग? भरत श्रीरामाचा निजभक्त, भरते भक्ती उल्हासित. आचार्य भक्तीचा भरत, भरते निर्मुक्त चरात. त्या ठिकाणी भरत होते. भरताला एवढा उल्हास होता, राम नामाशिवाय दुसरं काय करीत होत. पण त्या भक्तीचे आचार्य वेगळे बरं का. आचार्य असलेले स्वयंपाक करणारे. आचार्य म्हणल्यावर गुरु झाले गुरु. तशा प्रकारचा आचार्य असलेला भरत होते. आणि चराचर जे जे देखे भूत ते मानी जे भगवंत सर्वांमध्ये असलेलं त्या ठिकाणी भक्ती प्रकाशित केलेली होती. अजून पुढे काय काय केलं? लक्ष देऊन ऐका. भरते भक्ती विस्तारली, भरते भक्ती प्रकाशिली, भरते भक्ती वाढविली, भरते पालना निज भक्ती. वाढविली हो, भक्ती वाढविली. आज आपल्या भक्तीचा वाढवा इथं गव्हांमध्ये आहे का नाही? त्याचा विस्तार आहे. चौकडे असलेला आज कळालं. चला रे चला. कुठं जायचंय? गव्हाणला जायचं म्हणजे दिनकरावच्या शक्तीला जायचंय. बघा ही पुणे कोण मुखेडून आलेत. काही जण इकडं पार लांबून आलेत. इकडून असलेलं चारी बाजू कडून जिथं आज प्रकाशलेली शक्ती आहे, म्हणून असलेलं चौकडी या शक्तीचा प्रसार झाला. म्हणून ही जसा प्रसार झाला तशा प्रकारचा प्रसार रामनामाचा प्रसार कोण केला होता? नंदीग्रामामध्ये भरताना केलेला होता, असं ग्रंथकर्ते सांगत आहे. भरत भक्तीचा निर्देवा, भरत भक्तीचा विसावा, भरत भक्तीचा ओलावा, भक्तीचा गावा रिगम. निज ठेवा, विसावा, ओलावा असलं तरच सगळं असलेलं पीक येते. आणि ओलावा नसल्यावर येते का माय? येत नाही. तशा प्रकारचा ओलावा तिथं होतं. भक्तीचा ओलावा राखते. या हो या म्हणल्यावर आपुलकीनं बोलिवलेकडे जावं म्हणते. ओलावा राहते. तशा प्रकारचा ओलावा होता. आणि भक्तीला राहायला विसावा कुठं होता? भक्तीलाही फिरली, चौकडे गेली, पण भक्तीला म्हणले घेऊन घेता हो का? घ्या हो मला. म्हणले आम्हाला भक्ती ठेवायचं नाही, भक्तीला आमच्या जवळ जागा नाही म्हणले. पण भक्तीच्या जागा कुठं होता? भरताजवळ होता म्हणतात. भरते भक्ती, भरते सत्य सत्ता, भरते साचार अनुभव, भरते प्रकट रामराव, सर्वत्र पाहो सर्वांचा सत्य सद्भाव होता. सद्भाव होता म्हणून त्या ठिकाणी भक्ती होते. आणि प्रगट असलेला सर्वांमध्ये आहे. देहादेही एक सूर्य प्रकाशक सहस्रश्मी. एकच सूर्य पण सर्व जगाला प्रकाश देतो ना, तशा प्रकारचा असलेला सद्भाव होता. आणि चराचरामध्ये असलेला रामरूप त्या ठिकाणी कोण? या भरतानं नंदीग्रामामध्ये करून ठेवलं होतं.
नाथ महाराज बोलायला सुरुवात केली. कुंडली कोरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय.